नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत. हिंदुत्ववादी विचारांना बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार होते त्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तिलांजली दिली असा घणाघाती आरोप शिवसेनेच्या नेत्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी आज एका पत्रकाद्वारे केला आहे. माननीय राज ठाकरे यांनी काल श्रीकांतजी शिंदे आणि नरेश म्हस्के या शिवसेनेच्या उमेदवारांसाठी एक जाहीर सभा घेतली आणि त्या जाहीर सभेमध्ये काय काय प्रकारांनी राजकारणामध्ये हिंदुत्ववादाला तिलांजली देऊन कशा कशा वेगवेगळ्या कुरघोड्या किंवा तडजोडी केलेल्या आहेत त्याची अनेक प्रभावी अशी उदाहरणं दिली. आणि त्याच्यामध्ये शिवसेनेच्या एका नव्याने आलेल्या महिला प्रवक्त्यांना सुद्धा कशा प्रकारे त्यांनी मोठ्या साहेबांवर बाळासाहेबांवर अत्यंत अवमानकारक भाष्य केलं होतं तरीसुद्धा त्यांना पवित्र करून घेतलं याच्यावरती सुद्धा त्यांनी लक्ष वेधलेलं आहे. अशाच पद्धतीने समर्थ रामदास स्वामींवर अत्यंत वाईट भाषेमध्ये टीका करणारे व्यक्ती, त्याचबरोबर देवी मातेवरती टीका करणारे व्यक्ती, अशांचं सुद्धा उघड समर्थन करणाऱ्या लोकांना एवढी प्रतिष्ठा मिळते आहे. आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक जो आहे त्याच्या मानसिकता बदलून त्यांना मोठी सहानुभूती किंवा पाठिंबा जो आहे तो एकनाथ शिंदे यांना मिळतो आहे. कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचं काम एकनाथजी शिंदे आणखीन शिवसेना करत आहे. त्यामुळे मला खात्री वाटते की लोकांना हे जाणून शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा याचा परिणाम लोकांच्या मनापर्यंत होईल की सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी किती भयंकर अशा तडजोडी या शिवसेनेच्या उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आहेत. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. श्री सद्गुरू शंकर महाराज यांच्या 77व्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आज इथे चाफा महोत्सव करण्यात आला. चाफ्याची उत्तमोत्तम फुलं त्या ठिकाणी आणून त्या ठिकाणी हा महोत्सव केला गेला. पुणे वृत्तदर्शननं टिपलेलं हे त्यांचं दृश्य. त्रिशूला समते भेदक नजर कुणाची, त्या त्रिशूला समते भेदक नजर कुणाची. हे दाढी धारी मूर्ती दिव्य तेजाची, हे दाढी धारी मूर्ती दिव्य तेजाची. त्या त्रिशूला समते भेदक नजर कुणाची, त्या त्रिशूला समते भेदक नजर कुणाची. गुढग्या पाशी गुढगा घेऊन बसले, गुढग्या पाशी गुढगा घेऊन बसले. रुद्राक्ष मण्याने शंकर बाबा नटले, रुद्राक्ष मण्याने शंकर बाबा. शिक्षण क्षेत्रामध्ये मालपाणी ग्रुप हा अतिशय मोठ्या प्रमाणात काम करतोय. ध्रुव अकॅडमीच्या माध्यमातून त्यांनी नवीन तंत्रज्ञान, संस्कृती आणि त्या एकंदरीतच युवकांमध्ये ज्या गोष्टींचा अभाव आहे त्या गोष्टींची संकल्पना त्यांच्या मनात रुजवण्याचं कार्य त्या ठिकाणी केलं जातं. दुबईमध्ये त्यांनी शाळा तर केलीच आहे,
पण आता बालवाडीपासूनचं शिक्षण देणारी शाळा त्यांनी बाणेरमध्ये सुरू केली आहे. संस्थेचे संचालक यशोवर्धन मालपाणी यांनी दिलेली ही माहिती. आपली ध्रुव ग्लोबल स्कूल 18 वर्षापूर्वी 2004 मध्ये एस्टॅब्लिश झाली संगमनेरमध्ये. आणि आज ध्रुव ग्लोबल स्कूलची 4 ब्रांचेस आहेत, 2 पुण्यात आणि एक लास्ट मंथमध्ये आपण इंटरनॅशनली फर्स्ट टाइम एस्टॅब्लिश झालो दुबईमध्ये. आणि दिस इज अ व्हेरी बिग स्टेप फॉर ध्रुव ग्लोबल स्कूल अँड I would just like to say that thank you for showing all the support to all the parents and all the community that we have. Thank you so much. स्पोर्ट्सवर खूप भर आहे, तुम्ही काय बोलाल? स्पोर्ट्सवर खूप भर आहे, तर काय सांगाल? Sports and play is a very important part of a kid's life or a student's life or a person's life. Hobbies असल्या पाहिजे, फक्त पैसा कमवून चालणार नाही, कारण देर इज अ पॉईंट वेअर यू आर गोइंग टू बी अलोन, यू नीड टू हॅव युअर ओन हॉबीज. जेव्हा एकटे असो तेव्हा काहीतरी स्वतः करता आलं पाहिजे. ह्याच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट असेल, हॉबी डेव्हलपमेंट असेल, ह्याच्यावर खूप भर ध्रुव ग्लोबल स्कूल देतं. योगिक वैल्यूज़ में 26 योगिक वैल्यूज़ होते हैं और हमारा जो स्कूल का विजन है इट रिवॉल्व्स अराउंड द 26 वैल्यूज़. उसमें से एक वैल्यू है स्किलफुलनेस, जिसका मतलब है कि व्हेन द चाइल्ड पासेस आउट आफ्टर 10th स्टैंडर्ड और 12th स्टैंडर्ड, इफ़ ही वांट्स टू पिक अप एनी स्किल ही शुड हैव द एबिलिटी टू डू सो. अभी क्या होता है, स्कूल में बच्चों को फिक्स्ड चीज़ें सिखाते, वो 12th में पास आउट होते हैं, उसके बाद उनको कुछ नया सीखना है ना तो अटक जाते हैं कि स्कूल में तो ये सिखाया नहीं. तो वी ट्रेन एंड प्रिपेयर द किड्स इन सच अ मैनर कि अगर वो साइंस बैकग्राउंड का बच्चा है, उसको 12th के बाद सडनली उसको बिजनेस करना है, तो ही शुड हैव द एबिलिटी कि ठीक है मैं खुद कर सकता हूँ, खुद ऑनलाइन जाऊँगा, कोर्स ढूंढूंगा, लोगों को मिलूंगा, आई विल लर्न बिजनेस एंड स्ट्रेटेजिक प्लानिंग वट एवर बाय माई सेल्फ. सो दैट इज द इम्पोर्टेंस ऑफ स्किलफुलनेस. तो हम हर बच्चे को इस तरीके से ट्रेन करते दैट ही शुड बी गुड एट स्पोर्ट्स ऑल्सो, म्यूजिक ऑल्सो, आर्ट्स ऑल्सो, एंड ऑल्सो शुड बी स्ट्रीट स्मार्ट. किसी भी ये नहीं कि बुक्स में जो भी है उसको रट्टा किया और फिर उसको ही बाद में आफ्टर 12th, आफ्टर कॉलेज, इन रियल लाइफ ऑल दैट डजंट कम इनटू यूज. सो दैट इज हाउ वी प्रिपेयर आवर चिल्ड्रन. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुण्याची लोकसभेची निवडणूक अतिशय चांगल्या वातावरणामध्ये पार पडली, परंतु पुण्यात 50%च मतदान झालं. हे अतिशय शर्मेची बाब आहे असं मला वाटतं. संपादक म्हणून मी त्याची अतिशय गंभीर दखल घेतो. आपल्याला तक्रार करायला, चर्चा करायला, चहाचा घोट पिताना, राजकारण्यांविषयी बोलताना येतं, पण आपल्या कर्तव्यामध्ये आपण त्या ठिकाणी कसूर करतो असं मला नक्की जाणवतं. मुळात मतदान हा शब्द बदलायला हवा, कारण दान या शब्दाचा अर्थ आपलं काही न जाता आपण दान केली एखादी गोष्ट, वस्त्रदान करतो, रक्तदान करतो, आपण आर्थिक दान करतो, तर दान करण्यामध्ये एक भावना असते, ती भावना मतदानामध्ये मात्र नसते. त्याला कारण काय हा आता एक संशोधनाचा विषय. पण आम्ही निवडणूक आयोगाला आता सुचवणार आहोत की मतदान हा शब्द बदलून आता मतकर्तव्य करा. त्याचप्रमाणे आपल्याला 80 कोटी लोकांना आपण जे धान्य देतो, जो मॅक्झिमम मतदार आहे त्याला मतदान केल्याशिवाय त्या धान्याचा पुरवठा मिळणार नाही, अशी योजना त्या ठिकाणी करायला हवी. अनेक गोष्टी आहेत की ज्या मतदात्यांकरता महत्वाच्या आहेत, पण मतदाते त्याचा वापर करत नाहीत. हक्काला मात्र तावातावानी जातात, पण मतदानाला ते जात नाहीत, नव्हे तर मताच्या कर्तव्यामध्ये ते कसूर करतात. आता पुण्या शहराचं जर आपण पाहिलं तर 50% मतदान जे येतं त्याच्यामध्ये आकडेवारी आता आमच्याकडे प्राप्त झालेली आहे. वडगाव शहरी मतदारसंघामध्ये 2,41,000 मतदारांनी हक्क बजावला. हालाकी तिथे 4.5 लाख मतदान आहे. शिवाजीनगरमध्ये 5.25 लाख मतदान आहे, पण तिथं 1,41,000 लोकांनी मतदान केलेले आहे. कोथरूडमध्ये जवळजवळ 4.5 लाख मतदान आहे, तिथे 2,17,000 लोकांनी केलेलं आहे. पर्वतीमध्ये 1,89,000 लोकांनी केलं आहे. कॅन्टॉन्मेंटमध्ये 1,50,000 की तिथे 3.5 लाख मतदान आहे. आणि कसबा पेठ जिथे 3,60,000 मतदान आहे, तिथे 1,64,000 मतदान झालेलं आहे. प्रेक्षको, ही आकडेवारी पाहिल्यानंतर आपल्याला वेदना व्हायला हव्या. पुणे शहराचं नेतृत्व SM जोशी, नानासाहेब गोरे, बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ, त्यांचे वडील नरहरी गाडगीळ, अण्णा जोशी, मोहन धारिया यासारख्या लोकांनी केलं आहे.
त्यावेळेला मतदान 60-70% जात असे. आता मतदानाची आकडेवारी कमी होते. उमेदवारांचं जात, धर्म, पंथ, शिक्षण सगळ्याचा विचार लोक करतात आणि शेवटी मला काय हा प्रश्न राहतो आणि म्हणून मतदान करण्यामध्ये, कर्तव्य बजावण्यामध्ये आपण कमी पडतो. पर्यायाने लोकशाही संकटात येते आणि नको त्या लोकांच्या हातामध्ये सत्ता जाते. गेल्या 75 वर्षाचा अनुभव आपण पाहिला तर आपल्या मनासारखं कुठलंच सरकार आपल्याला आवडत नाही. का आवडत नाही? तर आपण मतकर्तव्यामध्ये केलेला कसूर त्याला जबाबदार आहे. तो कसूर जोपर्यंत तुम्ही मान्य करत नाही तोपर्यंत तुमच्या मनासारखं सरकार तुम्हाला मिळणार नाही. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.